मी मनीषा नलाडे, सकल मराठा समन्वयक। आम्ही आज जुळे सोलापूर, अख्खा सोलापूर शहराची आज मीटिंग झाली, महिलांची पण मीटिंग झाली की आम्हाला जरांगे दादांचा आदेश आहे की महिलांनी यायचं नाही, पण आमच्या महिला सगळ्या रणरागिणी सणसणतात की आम्हाला का नाही, पण आम्हाला आदेश आला की सगळ्या महिलांची व्यवस्था ठीक नाही होणार, म्हणून आम्ही त्यांच्या भावांचं ऐकून आम्ही सोलापुरातल्या महिला घरी थांबणार आहेत। पण घरी नाही थांबणार, पण पुढं गेल्यानंतर ना काय होणार आहे, आमच्या बांधवांना पुढं गेल्यानंतर ना कोणी काय केलं, पोलिसांनी अडवलं केलं तर आम्ही पूर्ण मराठा महिला आमदाराच्या निवासस्थानी आणि पोलिसांच्या इथे जाऊन धरणे आंदोलन, जोपर्यंत आमच्या मराठा बांधवांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तिथे ठिय्या आंदोलन करणार आहे। आज जुळे सोलापूरातून मराठा आरक्षणासाठी जी बैठक झाली त्या बैठकीला भरपूर लोक म्हणजे हजर होते आणि त्यातून आम्ही महिलांनी ठरवले की जिथं जिथं काय जेवणाची वगैरे व्यवस्था करावी लागेल त्यासाठी आम्ही कडक भाकरी, शेंगाची चटणी, चिवडा, जे अन्नपदार्थ राहतील टिकतील आणि वाया पण जाणार नाहीत अशी आम्ही तजवीज करणार आहोत। आणि आज महिलांची पण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व महिला पदाधिकारी हजर होत्या आणि सर्वसामान्य महिलांनी सुद्धा ठरवलेलं आहे की ह्या सगळ्यांच्यासाठी हा जो लढा आहे तो एकट्याच्या कोणाचा नसून प्रत्येक व्यक्तीचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीनंच ठरवलं पाहिजे की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे। आणि प्रत्येक घरातल्या महिलेनं सुद्धा द्यायला तर तयार आहेतच, महिलेनं प्रोत्साहन दिलं पाहिजे पुरुषांना की तुम्ही जा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, हे ठरवलं पाहिजे। आणि हा संदेश आपला जो आहे तो सर्वांच्यापर्यंत पोचला पाहिजे। महिला ह्या पाठीमागं नाहीत, पुरुषांच्या बरोबरीनं नाही, पुरुषांच्या पुढं आम्ही आहोत, त्यांच्या बरोबरीनं तर होत्याच पण आता नाही। हा जो लढा जर आज आपण नाही ठरवलं काय करायचं तर परत ही संधी मिळणार नाही आणि मनोज जरांगे दादांच्या पाठीशी आम्ही सर्व महिला आणि जुळे सोलापूर येथील सर्व नागरिक खंबीरपणे उभे आहोत आणि भरपूर संख्येने इथून गाड्या वगैरे जाण्याचं नियोजन